हाय, हॅलो. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत खूप छान असा ट्रेंडिंगमध्ये निघालेला जे स्लीव्ज बघितलाच असेल तुम्ही, तर तो शेअर करणार आहे. त्याची कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा, म्हणजेच तुमच्या स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. तर मी इथे अगोदर ना ह्याची रुंदी जी आहे ना ती 10 इंच घेतलेली आहे, कारण की क्लायंट जी आहे ती खूप पातळ आहे. तर इथे 3.5 इंचचा मी गळा घेतलेला आहे रुंदी, आणि शोल्डर जे आहे ते 3 इंचचं घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि इथे मी आर्मोल जे आहे ते 5.5 किंवा 6 तुम्ही घेऊ शकता. तर आर्मोल कंपल्सरी आपण, किंवा मोठी साईज असेल तर जास्त आर्मोल लागतो. ही छोटी साईज आहे त्यामुळे 6 पावणे 6 घेऊ शकतात. तर इथे मी आता मार्किंग करून घेते तर आर्मोलला, आणि त्याला छान थोडंसं अर्धा इंच किंवा 1 इंचवर आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे तसं. आणि येल्लो झालेला पेपरवर, त्यामुळं ओळखायला थोडंसं प्रॉब्लेम येतो, पण लवकरच आपण पेपरवर सुद्धा कटिंग करणार आहोत, तर ते सुद्धा व्हिडिओ येणार आहे. पण ते घाई गडबडीत राहून जाईल, किंवा क्लायंट झाले तर मग लवकर करावं लागेल, यासाठी मी इथे अगोदरच करून घेत आहे. तर मी इथे गळा जे आहे समोरचा तो 6 इंच घेतलेला आहे उंचीला, कारण की त्यांना थोडासा ब्रॉड असा गळा हवा होता. तर आता इथे मी स्वीटहार्ट नेकचा शेप देऊन घेत आहेत. अशा प्रकारे अगदी अर्धा इंच बाहेर आपल्याला घ्यायचं आहे, आणि शेप जे आहे ते देऊन घ्यायचं आहे. तर याची कटिंगसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. व्यवस्थित असा दिसतो का नाही दिसतो तर ते तुम्हाला कळेल. तर आता इथे आपला चेस्ट जे साईज आहे ना, तर इथे 9.5 आहे क्लायंटचा, तर मी ते 9.5 टाकून घेतलेला आहे. आणि वरतून जे आहे ना तर 12 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे. तर 12 इंच जे आहे ते चेस्ट इतका साईजमध्ये एरियात होऊन जाईल. आणि खाली कमराला जे आहे ती कमर थोडीशी बारीक असते, तर मग ते पोटाचा घेर तर ती थोडंसं कमी घेतलेला आहे. ती 9.5 तर हे 8 इंच घेतलेला आहे. नंतर इथे सीट घेरला सोडून दिलेला आहे, आणि क्लायंटला थोडासा शॉर्टच हवा होता, तर त्याच्यामुळे इथे मी 22-23 इंचच घेतलेला आहे. त्यात मार्जिन खाली शिवण्यासाठी त्यातच आली, आणि अशा प्रकारे इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता मी कटिंगसुद्धा करून दाखवते तुम्हाला. एकदम सोपी आणि छान ही पद्धत आहे. एकदम परफेक्टली आपला कुर्ता जे आहे ना ते तयार होतो. तर स्लीवची सुद्धा खूप छान कटिंग तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला समजेल अशा प्रकारे. फक्त तुम्ही कंटिन्यू पाहत जा, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर आता मी इथे जे आहे ते कट करून घेत आहे, आणि फिनिशिंग वगैरे सुद्धा शिवताना, म्हणजे आपण ज्यावेळेस कपडा कट करतो त्यावेळेस फिनिशिंगची वगैरे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणूनच तुम्हाला इथे मी पेपर कटिंगवर अगोदर दाखवलेले आहे. तुम्ही पेपर कटिंगवर अगोदर 1-2 वेळेस ट्राय करू शकता, आणि मग नंतर फॅब्रिकवर जे आहे ती कट करून शिवू शकता. आणि शिवल्याशिवाय सुद्धा आपल्याला येणार नाही. तर तुम्ही बघितल्याच्या नंतर एकदा नक्कीच ट्राय करत जा. छोट्या मुलींची का होईना शिवत जा, म्हणजेच तुमचा हात बसेल. तर बघू शकता अशा प्रकारे काही आपली कटिंग झालेली आहे. खूप सुंदर प्रकारे हे दिसत आहे, आणि हे फॅब्रिकवर टाकून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आणि मग छान असा आपला ट्रेंडिंग जे आहे कुर्ते ते तयार होतो. तर खूप सुंदर प्रकारे हे तयार होतं बरं का. म्हणजे याच्या स्लीव्ज वगैरे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत तर सध्याच्या सीझनमध्ये. आणि आपण ड्रेस घ्यायला गेलो तर खूप महागसुद्धा पडतो, तर एकदम सोप्या पद्धतीने आपण घरी शिवू शकतो. तर आता मी ते स्लीवची लेंथ जी आहे ती 12 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आकारून कमी जास्त करू शकता. कोणाला लॉंग जास्त हवे असतील अशा प्रकारे. इथे थोड्याशा कमीच पाहिजे होत्या त्यांना. तर आता मी ते 7.5 इंचची हे घेतलेले आहे घेरं. तर इथून 2.5 इंचवर एक मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला, आणि त्याला जुळवायचं आहे बरं का अगोदर. तर आता तिथे पफ स्लीव्ज हव्या होत्या क्लायंटला, तर मी ते 3 इंच घेतलेलं आहे, आणि असंही 3 इंच घेतलेलं आहे, आणि त्याला मिळवून घेतलेलं आहे जसं आपण स्लीवची करतो तशाच प्रकारे. आणि आता आपण शेप जे आहे ते देऊन घेऊया स्लीव्जला. याचा काही असा ब्लाऊजसारखा शेप नसतो, थोडासा वेगळा असतो. तुम्हाला डिटेल्समध्ये स्लीवचीच फक्त कटिंग कशा प्रकारे हवी असेल ब्लाऊजच्या, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी
त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आता इथे फिटिंग जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्या 2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे ते स्लीवला डिझाईन बनवण्यासाठी. आणि बेबी गर्लचे सुद्धा आपल्याकडं शिवून भेटतात बरं का, टॉप वगैरे कुर्तीज. तर तुम्हाला हवे असतील तर मला नक्कीच सांगा कमेंट करून. मी तुम्हाला माझा नंबर देईल तर तुम्ही त्यावर व्हॉट्सअप करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी इथे ना कट करून घेते, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आता आपल्याला त्याला पफला हे चुन्या वगैरे पाडायचे आहेत. तर मी इथेच दाखवते, म्हणजे आपण ज्यावेळेस तो व्हिडिओ पाठवू त्यावेळेस तुम्हाला जास्त समजून घेण्याची गरज लागणार नाही आणि परफेक्टली सर्व काही लक्षात राहील. तर बघू शकता अशा प्रकारे स्लीवची जी आहे ती कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये चुन्या कशा प्रकारे पाडायच्या, तर 3-3 इंचचं ज्यावेळेस आपण मार्किंग घेतली होती तिथून आपल्याला अशा प्लेटवरती पाडत जायच्या आहेत आणि इकडच्या साईडनं खालतून पाडत जायच्या आहेत, म्हणजे एकमेकांकडे तोंड करून, जेणेकरून तिथे एक फुगा तयार होतो आणि तो खूप सुंदर दिसायला. आणि अशा प्रकारे काही आपल्या स्लीवची कटिंग झालेली आहे. आता खालतून सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. मध्यभागी जे एक आहे तिथे एक चुनी पाडायची आहे आणि मध्ये मी दाखवते त्याप्रमाणे दाखवलं त्या प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच कटिंग करून शिवून बघा, म्हणजेच तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला जर माझ्याकडे ऑर्डर वगैरे टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता. आणि चला मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.